चेंडू चाललाय, चांगली फिल्डिंग होते. वाईडिश लॉंग ऑफला तोपर्यंत 2 रन देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 रनच्या साह्याने आतापर्यंत धावफलकाचं खातं ओपन होते टीम युनायटेड स्पोर्ट्स क्लब ऐरोली या टीमचं. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस नो बॉल चा इशारा, एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय बॅट्समन सर्वेच्या बॅटमधून. हा चौकार, टोटल 5 रन यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर फ्रीची संधी बॅट्समनच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संकेत जर आपण पाहिलं तर 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये फ्रीडचा बॉल आला आणि त्यानंतर प्रत्येक नो बॉलवर एक नवजीवन संजीवनी म्हणून फ्रीडचा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील भरपूर वेगाने हा बॉल रिलीज केलाय, परंतु फ्रीडचा बॉल होता. लेग बायच्या स्वरूपाने 1 रन ऍड होताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 रन धावफलकावर देखील होतात. पहिल्या ओव्हरचा खेळ अमित शिंदे, ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे स्ट्रोक लगावण्याची आणि अनेक स्पर्धांमध्ये एक चांगला खेळ युनायटेड स्पोर्ट्स क्लब ऐरोली या टीमच्या दरम्यान देखील अमित शिंदेचा राहिलाय. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे सर्वेश. यावेळेस देखील लाईन चांगली होती, भरपूर वेगाने हा बॉल रिलीज केलाय. बॅटच्या टॉयचा वेध घेतला आणि 1 रन या ठिकाणी ऍड होते. 9 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनपर्यंत आपण जर पाहिलं तर 3 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे या ओव्हर मधला. आतापर्यंत 3 बॉल मध्ये 9 धावा खर्च केल्यात राहुल सायवीने. एक चांगला डावखुराचा गोलंदाज आहे, वेगवान गोलंदाजी अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिली आणि या मॅच मध्ये देखील भरपूर वेगाने तो स्वार बॉल करतोय. यावेळेस देखील आणखीन एक वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. लाईन चांगली होती आणि डॉट बॉलची समाप्ती होते. रिद्धी सिद्धी चषक आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपल्या समोर रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॉलर पण एकदा सज्ज होते. फुलटॉस पद्धतीचा बॉल स्टेप आउट केलाय. फटका तर जरूर चांगला आहे. पंचांचा इशारा येतो. या शेवटच्या बॉलवर हा चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. एका ओव्हरचा खेळ आतापर्यंत होतोय आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर युनायटेड स्पोर्ट्स क्लब ऐरोली या टीमची धावसंख्या आतापर्यंत शेवटचा 1 बॉल आतापर्यंत शिल्लक आहे. 5 बॉलचा खेळ झालाय. 13 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुढे एकदा सज्ज होते राहुल. यावेळेस देखील फटका चांगला चेंडू चाललाय पॉइंटच्या दिशेने. डीप पॉइंट बाउंड्री लाईन पलीकडे मिळतील 4 रन. हा चौकार, या चौकाराच्या साह्याने आतापर्यंत 17 रन होतात. एका ओव्हरचा खेळ झाला आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडीबाद 17 रन, 17 लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. तर मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. तुम्ही वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, कारण आम्हाला आजच्या दिवसामध्ये संपूर्ण मॅचेस या 5 ओव्हरच्या खेळवायच्या आहेत. ओव्हर नंबर 2 बॉलिंग मार्कवर वैभव मडवीला आमंत्रित केले बीएस बॉईज सेवा या टीमच्या दरम्यान. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. स्ट्रायकिंग एंडला अमित शिंदे. अमित साठी हा बॉल, फटका तर जरूर चांगला आहे. 1 रन तर जरूर कंप्लीट केले. सेकंड रन साठी कॉल अमितने केला आणि 2 धावा यावेळेस पूर्ण होतात. यावेळेस फिल्डर थोडासा फंबल झालाय आणि जिथे फक्त 1च रन होती तिथे मात्र जरूर 3 धावा पूर्ण केल्यात बॅट्समन अमितने. टीमची धावसंख्या आतापर्यंत 20 रन
आपल्याला पाहायला मिळतात 20 रन ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 20 रन आतापर्यंत होतात. कालचा दिवस अक्षरशः फलंदाजाने गाजवला, आजचा दिवस देखील फलंदाजाने गाजवला. आजच्या दिवसामध्ये गोलंदाजांनी देखील चांगली भूमिका पार पाडली या स्पर्धेमध्ये. यावेळेस देखील परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड ऐकायला मिळतोय. एक मोठा ब्लास्ट केलाय बॅट्समन सर्वेच्या बॅटमधून. 6 रन साठी हा बिग हिट केलाय षटकार. यावेळेस देखील स्टेप आउट केलाय. फटका तर जरूर चांगला आहे. 1 रन तोपर्यंत कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 27 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील होतात. कोलर पद्धतीचा बॉल हलक्यात आणि दिशा दिली. स्क्वेअर लेगला फिल्डर होतात, परंतु चांगली फिल्डिंग, चांगली फेकी होती. तोपर्यंत फक्त 1च रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या ही धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 28 रन. 28 रन आतापर्यंत धावफलकावर देखील होतात. यावेळेस देखील भरपूर वेगाने हा बॉल स्वार केलाय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रत्येक डॉट बॉल यावेळेस दबाव तंत्राच्या दिशेने घेऊन जाईल युनायटेड स्पोर्ट्स क्लब ऐरोली या टीमला देखील. कारण पहिल्या इनिंग मध्ये त्यांना एक मोठं टार्गेट सेट करायचं आहे आणि त्यासाठी प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. यावेळेस देखील हेलिकॉप्टर अटॅक लगावण्याचा प्रयत्न, फिल्डर तैनात आणि चांगला झेल टिपलाय श्रीकांतच्या दरम्यान. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत होतो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज क्रमांक पहिला बाद होतोय सर्वेश आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 28, लॉस ऑफ 1 विकेट. तर न्यू बॅट्समन प्रवीण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सेकंड ओव्हर अपकमिंग यंगस्टर आहे नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतातला संग्राम, ज्याने अनेक स्पर्धा गाजवल्या आपल्या गोलंदाजीने आणि संग्राम आपल्याला पाहायला मिळतोय ओव्हर द विकेट. संग्रामचा पहिलाच बॉल, भरपूर वेगाने हा बॉल स्वार केलाय संग्रामने. अमित शिंदेला यावेळेस मात्र एकांकी झुंज द्यावी लागेल, कारण सलामीवीर फलंदाज ज्या प्रकारे सर्वेश बाद झाला, भरपूर अपेक्षा आहेत अमित शिंदे कडून टीम युनायटेड स्पोर्ट्स क्लब ऐरोली या टीमला. यावेळेस देखील शॉर्ट ऑफ लेंथ होता, परंतु भिरकावून दिलाय. फक्त 1च रन यावेळेस मिळेल. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय संग्राम ओव्हर द विकेट. यावेळेस देखील फटका चांगला आहे. फिल्डर श्रीकांत तैनात.
आणि टिपलाय हा झेल. याच फिल्डरने आतापर्यंत या दोन्ही सलामीवीर फलंदाजांचे झेल पकडलेत. दुसरा विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 गडी बाद 29 रन 29 लॉस ऑफ 2 विकेट. यावेळेस देखील भरपूर वेगाने हा बॉल स्वार केलाय परंतु फक्त एकच रन या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या 30 रन आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅट्समन वैभव मैदानामध्ये दाखल झालाय. वैभवला जर एक वैभवशाली खेळी जर करायची असेल तर मोठे फटके येणे भरपूर इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये एक मोठं टार्गेट सेट करण्यासाठी. यावेळेस देखील भरपूर वेगाने हा बॉल स्वार केलाय. संग्राम मात्र आपल्या भरपूर वेगवान गोलंदाजीने प्रेक्षकांची मने जिंकतोय. शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक आहे या ओव्हर मधला. सुरुवातीच्या पहिल्या ओव्हर मध्ये 17 रन आल्या. त्यानंतर सेकंड ओव्हर मध्ये फक्त 11 धावा आपण पाहिल्या आणि आतापर्यंत संग्रामने 5 बॉल मध्ये फक्त 2च धावा खर्च केल्यात. चांगला बाउन्सर आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होते आणि 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली या टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 गडी बाद 30 रन. तर ओव्हर नंबर 4 आणि बॉलिंग मार्कवर किशोर पाटील एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहे आणि ओव्हर नंबर 4 साठी त्याला आमंत्रित केले. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर झेलची संधी आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पहिल्याच बॉलवर विकेट संपादन करतोय. ज्या प्रकारे एक चांगला झेल टिपला आणि फलंदाज क्रमांक 3 देखील बाद होताना पाहायला मिळतोय. न्यू बॅट्समन अमित जाधव मैदानामध्ये दाखल होते. पहिल्याच बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत किशोर पाटीलने. बॅट्समन अमित जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अजूनपर्यंत 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे ओव्हर नंबर 4 मधील. यावेळेस देखील आणखीन एक झेलची संधी आणि बॅक टू बॅक 2 विकेट आतापर्यंत संपादन केल्यात. या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅड्रिक अमर मानेच्या नावावर आहे. दुसरी विकेट हॅड्रिक धीरज भोईर सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिली आणि त्यानंतर ही संधी पुन्हा एकदा चालून आली किशोर पाटीलला. बॅट्समन दिवेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय.
ऑन हॅट्रिक वर आहे किशोर पाटील. या स्पर्धेमधील तिसरी विकेट हॅट्रिक होईल की काय प्रश्नचिन्ह आहे. यावेळेस देखील फटका चांगला आहे, परंतु थोडस जजमेंट चुकलं आणि 4 रन आपल्याला पाहायला मिळतात. या चौकाराच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या 34 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 34 रन. काही काळ मोठ्या फटक्यांपासून वंचित होता युनायटेड स्पोर्ट्स क्लब ऐरोली संघ, परंतु यावेळेस आपल्या बॅटचा फोकस ओपन केलाय. यावेळेस देखील आणखीन एक बिगिट केलाय. फिल्डर तैनात आहे आणि विराज मडवीच्या माध्यमातून टिपलाय हा झेल. न्यू बॅट्समन संकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. यावेळेस देखील लाईन चांगली होती आणि पंचांकडे स्ट्रॉंग अपील आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील आणखीन एक मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, परंतु ही सफलता मिळाली किशोर पाटीलला. आतापर्यंत 4 धावा खर्च करून 4 विकेट आतापर्यंत त्यांनी संपादन केल्यात. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी राहिली किशोर पाटीलची. शेवटची 1 ओव्हर शिल्लक आहे आणि रन आतापर्यंत होत आहेत त्या म्हणजे 34 रन. तर गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा संग्राम आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने 3रं षटक रिलीज केलं होतं. अवघ्या 2 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस देखील संग्रामचा पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर संग्रामचं स्वागत. 6 रन बॅट्समन संकेतच्या माध्यमातून. संकेत मात्र प्रतिस्पर्धी टीमला संकेत देतोय की येणाऱ्या या 5 बॉल मध्ये मी अजून चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करेन. ज्या प्रकारे पहिल्याच बॉलवर हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 40 रन आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर वेगाने हा बॉल रिलीज केलाय. फक्त 1च रन बाईच्या स्वरूपामध्ये ऍड होते. 41 रन. बॉलर पुढे एकदा सज्ज होते. यावेळेस देखील भरपूर वेगाने हा बॉल स्वार केलाय, परंतु डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनपर्यंत 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मधला आणि रन आतापर्यंत होतात त्या म्हणजे 41.
यावेळेस देखील भरपूर वेगाने हा बॉल रिलीज केलाय, परंतु पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय, वाईड बॉल. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते संग्राम. यावेळेस देखील भरपूर वेग आपल्याला पाहायला मिळालाय संग्रामच्या दरम्यान. आणि आतापर्यंत शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या इनिंग मधले. ही स्पर्धा देखील GTC लाईव्ह च्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्याला थेट प्रक्षेपण पाहायला मिळते या स्पर्धेचं. यावेळेस देखील हलक्यात दिशा देण्याचा प्रयत्न, राहुल त्या ठिकाणी तैनात होता आणि टिपलाय हा झेल. आणखीन 1 विकेट आपल्याला पाहायला मिळतोय आणि 42 रन आतापर्यंत धावफलकावर देखील होत आहेत. अजूनपर्यंत शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे या इनिंग मधला. बॅट्समन प्रज्योत यावेळेस देखील भरपूर वेगाने हा बॉल स्वार केलाय आणि ओव्हर देखील या ठिकाणी कंप्लीट होते. पहिल्या इनिंगचा खेळ झाला आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 42 रन आतापर्यंत होतात आणि 43 रनचं लक्ष असेल टीम BS बॉयज दिवा या टीम समोर. तर वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्या युनायटेड स्पोर्ट्स क्लब ऐरोली, कारण आम्हाला 2 सामने अजून खेळवायचे आहेत आणि
या स्पर्धेमध्ये नवनवीन संकल्पना आपण पाहिल्या, त्याचप्रमाणे प्रत्येक मॅच 5 ओव्हरची व्हावी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही स्पर्धा लवकरात लवकर सुरू केली. या स्पर्धेचे शिल्पकार नितीन दादा भोईर, योगेश दादा भोईर व त्यांचे संपूर्ण सहकारी. तर ओव्हर नंबर 1 आणि बॉलिंग मार्कवर आमंत्रित केले दिवेश नामक बॉलरला. 43 रनचे लक्ष आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये राकेश राव आणि किशोर पाटील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने ज्या दोन्ही खेळाडूंनी आपल्या अफलातून फलंदाजीने टीम BS बॉईज दिवा या टीमची आख्यायिका नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये लिहिली, ती जोडी मैदानाच्या आतमध्ये किशोर पाटील आणि राकेश राव बॉलिंग मार्कवर एक भरपूर चांगला दर्जाचा बॉलर दिवेश आपल्याला पाहायला मिळते. येणारे बॉल आहेत 30 आणि जिंकण्यासाठी 43 रन पूर्ण करायचे आहेत टीम BS बॉईज दिवा या टीमला. तर बॉलर या ठिकाणी सज्ज होते. दिवेश मॅच लावती सुरुवात. येणारे बॉल आहेत 30 आणि जिंकण्यासाठी 43 रन. पहिलाच बॉल इनसाइड आउट स्ट्रोक खेळलाय. फटका जरूर चांगला आहे. 2 फिल्डर वेगाने चेंडू बागे धावतायत, परंतु चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. मिळतील 4 रन. पहिल्याच बॉलवर राकेश रावने आपले इरादे स्पष्ट केलेत. हा चौकार. 29 बॉल आणि जिंकण्यासाठी आता मात्र 39 रनची गरज आहे. येणारे बॉल आहेत 29 आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत रन कंप्लीट करायचे आहेत, ते म्हणजे 39 टीम BS बॉईज दिवा या टीमला. राऊंड द विकेट. यावेळेस देखील अतिशय देखणा स्ट्रोक पाहायला मिळतोय. फिल्डरच्या मस्तकावर दस्तक देऊन 6 रनसाठी हा षटकार. यावेळेस राकेश राव नावाचं वाद या 2 बॉलवर घुंगवताना पाहायला मिळाले या मैदानामध्ये. अठ्ठावीस बॉल आणि 33 रनची गरज. यावेळेस देखील आणखीन एक मोठा ब्लास्ट. स्ट्रेट हिट केला आणि हा स्ट्रेट हिट बॅट्समन राकेश रावला सुपर हिट करेल. षटकार. 16 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. येणारे बॉल आहेत 27 आणि जिंकण्यासाठी सुद्धा 27 रनची गरज. पहिल्याच ओव्हर मध्ये सामना खुला केलाय. आकुड पद्धतीचा बॉल होता, फक्त हलक्यात आणि दिशा दिली. स्क्वेअर लेगला फिल्डर होता, चांगली फिल्डिंग त्या फिल्डरच्या दरम्यान. तोपर्यंत डॉट बॉलची समाप्ती. 26 बॉल आणि 27 रनची गरज आहे यावेळेस. यावेळेस देखील आणखीन एक मोठा स्ट्रोक, परंतु व्हॉट अ कॅच. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे फिल्डर सर्व्हिस साठी. सकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर इंद्रजित जाधवने जो झेल पकडला तो झेल देखील अप्रतिम दर्जाचा राहिला आणि यावेळेस देखील तशीच पुनरावृत्ती या झेलच्या दरम्यान देखील आपल्याला पाहायला मिळाली. सकाळच्या सत्रामध्ये इंद्रजित जाधवने
फ्लाय होऊन तो झेल पकडला होता, परंतु यावेळेस भरपूर वेगाने धावत येत हा झेल पकडलाय. पहिल्या विकेटचं पतन 25 बॉल मध्ये आतापर्यंत 27 रनची गरज आहे. बॅट्समन वैभव मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 25 बॉल मध्ये आतापर्यंत 27 रनची गरज आहे. बॅट्समन वैभव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेस देखील फटका चांगला आहे. एलिव्हेशन थोडस कमी होतं, परंतु एक्स्ट्रा कव्हरला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग होते. तोपर्यंत 2 रन या ठिकाणी कंप्लीट केल्या. 24 बॉल मध्ये आतापर्यंत 25 रनची गरज. येणारे बॉल आहेत 24 आणि जिंकण्यासाठी 25 रनची गरज. येणारे बॉल आहेत 24 आणि जिंकण्यासाठी 25 रनची गरज. वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. युनायटेड स्पोर्ट्स क्लब ऐरोली येणारे बॉल आहेत 24 आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 25 रन पूर्ण करायचे. सेकंड ओव्हर आणि गोलंदाजीच्या मार्कवर वैभव नामक बॉलरला देखील आमंत्रित केलंय. येणारे बॉल 24 आणि जिंकण्यासाठी 25 रन. यावेळेस पहिलाच बॉल किशोर पाटील साठी फटका तर जरूर चांगला आहे. फिल्डर पोहोचतील तोपर्यंत 4 रन मात्र जरूर मिळाले जात आहेत. 23 बॉल आणि 21 रनची गरज. यावेळेस देखील आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन पलीकडे आणखीन एक मोठा प्रहार. बॅक टू बॅक 2 चौकार. येणारे बॉल आहेत 22 आणि जिंकण्यासाठी 17 रनची गरज. यावेळेस देखील आणखीन एक मोठा फटका आणि बॅक टू बॅक 3 चौकार. 21 बॉल आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत आपण पाहू शकता रन कंप्लीट करायचे आहेत, त्या म्हणजे 13. नुकतेच ज्यांचं आगमन होतं आदरणीय वैभवजी पाटील साहेब, आपणास आम्ही आमंत्रित करतोय की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. एक चांगले समाजसेवक आहेत, एक चांगले क्रिकेट प्रेमी आणि सातत्याने ज्या वेळेस कोपरखेरणे गावामध्ये स्पर्धा असतात त्यावेळेस भरपूर मोठे योगदान त्यांचं असतं. यावेळेस आणखीन एक बॅक टू बॅक 4 चौकार. मागच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर बॅक टू बॅक 4 षटकार आपण पाहिले, परंतु या मॅच मध्ये बॅक टू बॅक 4 चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस देखील आणखीन एक मोठा प्रहार. बॅक टू बॅक 5 चौकार. एक नवा विक्रम. कालच्या दिवसामध्ये मिलिंद वेटाने 6 बॉल मध्ये 6 षटकार लगावून या स्पर्धेमध्ये इतिहास रचला आणि आजच्या दिवसामध्ये यावेळेस आपण पाहू शकता 5 बॉल मध्ये 5 चौकार. एक नवा विक्रम. यावेळेस देखील आणखीन एक मोठा प्रहार. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे किशोर पाटील साठी. बॅक टू बॅक 6 चौकार.
कालच्या दिवसामध्ये 6 बॉल मध्ये 6 षटकार आपण पाहिले आणि आजच्या दिवसामध्ये 6 बॉल मध्ये 6 चौकार. एक विक्रम लिहिणारी स्पर्धा. ज्या प्रकारे 6 बॉल मध्ये 6 चौकार लगावले होते सागर निपाणेने. टीमची धावसंख्या आतापर्यंत 42, फक्त 1 रन या ठिकाणी गरज आहे. एक रनची गरज आणि यावेळेस विजयाचा स्ट्रोक 6 रन षटकार. तर या सामन्याचा हिरो ठरला जातोय ज्याने 4 विकेट संपादन करून 6 बॉल मध्ये 6 चौकार लगावले असा किशोर पाटील ठरला या मॅचचा हिरो. किशोर दादा आपण यायचा लवकरात लवकर. आणि BS बॉयज देवा या टीमचा कॅप्टन आणि सारसोय या टीमचा कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस साठी या. साहिल भोईर, हॅलो साहिल. तर टॉस केला जातोय या ठिकाणी दोन्ही टीमच्या दरम्यान.